तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला बोलायचं आहे. दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्याही विषयी बोलायचं आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी कपिल ढोके यांच्याकडे जातो. आधी तर दोघांचंही स्वागत. कपिल ढोकेजी, पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच नुकतीच एक प्रतिक्रिया दिलेली आहे सीपी राधाकृष्णन यांनी. एनडीएचे ते उमेदवार आहेत. त्यांनी अगदी विश्वासानं म्हटलेलं आहे की देअर विल बी द बिग विक्टरी. अतिशय ठामपणे भाजपचे नेते सुद्धा हेच सांगतायत, आकडेवारी सुद्धा हेच सांगते. तुम्ही या दाव्याकडे कशा प्रकारे पाहताय काँग्रेस पक्ष म्हणून? नाही, मुळात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही आपल्या देशामध्ये मधांतरी होते आहे, हेच सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे. जगदीप धनखड जे आपले या आधीचे उपराष्ट्रपती होते, त्यांचं काय झालं हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहेत. ते उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर कुठे गायब आहेत? जोपर्यंत ते स्वतःहून या संबंधीची माहिती देत नाहीत किंवा स्वतःहून ते पब्लिक अपिअरन्स करत नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न सगळे कायम राहणार आहेत. दुसरी गोष्ट, आताच तुमच्या चॅनलवरती मी ऐकत होतो की उत्तर प्रदेशच्या खासदारांना यांच्याकडे नाश्त्यासाठी बोलावलेलं आहे. ईशान्येकडील खासदारांना यांच्याकडे बोलावलं. सगळ्या म्हणजे विभाग वाईज यांना वाटून दिलेलं आहे आणि एमपी टू एमपी मार्किंग करून ही निवडणूक भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लढवत आहे. स्वतः देशातला सगळ्यात बलाढ्य पक्ष समजणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जर अशा पद्धतीनं निवडणुकीची तयारी करावी लागत असेल आणि इतकी धास्ती जर त्यांना असेल, तर मुळात ही निवडणूक ते आतून किती घाबरलेले आहेत हे चित्र स्पष्ट करणार आहे. आकड्यांचा खेळ जरी त्यांच्या बाजूने जास्त असला तरी विरोधी पक्षांच्या वतीनं दिलेले उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे सुद्धा या निवडणुकीमध्ये काहीतरी एक वेगळा पवित्रा असेल आणि एक वेगळी कामगिरी करून दाखवतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो. आज जरी सीपी राधाकृष्णन आता सांगत असले की आम्ही डेफिनेटली विन करू, परंतु संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. निकाल काहीही येऊ, परंतु भाजपच्या पायाखालची वाळू सरकवणारी ही निवडणूक आहे, एवढं मात्र निश्चित. बरं, अवधूत वाघजी, काय प्रतिक्रिया? नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज रात्री ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक आयोग त्यांना जाहीर करेल याची मला 100% खात्री आहे. ज्या निवडणुकीमध्ये एनडीए आणि युपीए अशी सरळ सरळ लढत होत आहे आणि ज्या युपीएचं नेतृत्व सन्माननीय आदरणीय तरुण तडफदार रुबाबदार आणि विश्वविजेते राहुल गांधी करत आहेत, ते आज भारतात नाहीयेत आणि ते मलेशियात आहेत. यावरूनच युपीएने ही निवडणूक किती सिरियसली घेतली आहे हे लक्षात येतं. त्या सैन्याचा सेनापतीच रण सोडून परदेशामध्ये पळून जातो, त्या सैन्याबद्दल काय बोलायचं? आता भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक गोष्ट गांभीर्यानेच घेत असतो. अगदी 100% विजयाची खात्री असली तरीही आम्ही ती गोष्ट सिरियसली घेत असतो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्याकडे स्वतःची 425 मतं असू नये. ती 392 ला विनिंग टार्गेट आहे. आमच्याकडे 425 मतं आहेत. युपीएकडे 311 मतं आहेत. जवळजवळ 100हून अधिक मतांचा फरक असूनही ज्यावेळी आम्ही प्रत्येक खासदाराला, भले तो आमचा असला तरीही त्याला भेटतो, याचं कारण असं असतं की निवडणूक ही केवळ जय आणि पराजय याच्या पुरती मर्यादित नसते. ती एक संधी असते सर्वांना भेटायची, ती संधी असते नवीन मित्र जोडायची, ती संधी असते की एकमेकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याची. यामुळेच प्रत्येक वेळी जे मतदान कागदावर असतं, जे आकडे कागदावर असतात तेच प्रत्यक्षात उतरतात असं नाही. उदाहरणार्थ, युपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील असताना सुद्धा एनडीएचे एक त्यावेळचे आमचे शिवसेना म्हणजे आता त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात, पण शिवसेना प्रमुखांनी एनडीए मध्ये असताना सुद्धा प्रतिभाताईंना मतदान केलं होतं. त्यामुळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रांतिक भावना, भाषिक भावना आणि इतर भावना सुद्धा जागृत होतात आणि काही खासदार सदसद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतात. इथे कुठचाही व्हीप चालत नाही, त्यामुळे कुठचाही राजकीय पक्ष व्हीप काढू शकत नाही. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये व्हीप चालत नाही हे लक्षात घेता मी तुम्हाला 100% सांगतो की हे जे जज आहेत सुदर्शनजी, त्यांचं सुदर्शन अस्त्र नाकाम होणार
आणि 100% हे जे 311ची फिगर आहे ती 311ची फिगर सुद्धा युपीए गाठू शकणार नाही. हे आज तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. 311 हे त्यांना मिळत नाही. 300चा आकडा गाठता गाठता त्यांची दमछाक होईल आणि जी वाळू घसरली आहे, पाणी घसरलंय वगैरे म्हणतात, त्यांना गेल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जसं आम्ही एक एक एक्स्ट्रा आमदार आणि खासदार निवडून आणला आणि त्यांचं पानिपत केलं, त्याप्रमाणे हे पानिपत घडणार आहे. श्राद्धाचा आज पितृपक्षाचा पहिला दिवस आहे. अवधूत वाघ सर, आपल्याला या निवडणुकीवर बोलायचंय, आकडेवारीवर सुद्धा बोलायचंय. तुम्ही भाषिक आणि प्रांतिक अभिमान स्वाभिमान तोही मुद्दा आणला, त्याही विषयी बोलूया. फक्त एक कपिल ढोकेंची प्रतिक्रिया घेतो. जी टीका तुम्ही केलीत राहुल गांधींवर, त्यावर एक प्रतिक्रिया घेतो. कपिल ढोकेजी, त्या टीकेवर आधी बोला, आपण पुन्हा एकदा निवडणुकीकडे येऊया. मुळात अवधूत वाघ सर ज्येष्ठ आहेत. अवधूत वाघ सरांनी जी काही या ठिकाणी राहुल गांधींवरती टीका केली ते मला कुठलीही मान्य नाही. कुठेही राहुल गांधी यांनी या निवडणुकीत मतदान करणार नाही असं जाहीर केलेलं नाही, किंवा ते मलेशियात काल असतील पण ते आज निवडणुकीमध्ये येणार नाहीत असं कुठेही सांगितलेलं नाही. आज राहुल गांधीजी निवडणुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. ते या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत आणि मुळात राहुल गांधींना बदनाम करणं ही यांची परंपरा आहे. या भरोशावरच यांनी आजपर्यंतचा कार्यकाळ केलेला आहे. पण राहुल गांधींनी स्वतःला सिद्ध करत, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर देशाच्या यांच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये 2014 पासून 25 पर्यंत 11 वर्षाच्या इतिहासात या मागच्या वर्षभरात पंतप्रधान तुम्ही सगळ्याधिक नाचक्की झालेलं आपण पाहिलं असेल. म्हणजे संसदेमध्ये पंतप्रधान आले, खासदारांनी घोषणा दिल्या, संसदेमध्ये पंतप्रधानांचा अपमान म्हणता येणार नाही पण निषेध त्या ठिकाणी केला गेला. त्यानंतर जे काही पंतप्रधान बॅकफुटवर दिसत आहेत, डॅमेज होताना दिसत आहेत, ही सगळी राहुल गांधी यांची किमया आहे. यांनी लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधींनी यांच्या पायाखालची वाळू सरकवलेली आहे आणि मग उगाच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राहुल गांधी मलेशियाला गेले. त्यांनी काळजी करू नका अवधूत वाघ सर, राहुल गांधी पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राहुल गांधी आज दुपारी मतदान सुद्धा करणार आहेत. त्यामुळे आपण आमच्या सैन्याची, आमच्या सेनापतीची काळजी करू नका. आणि तुम्ही अत्यंत दाव्यानं सांगितलं, आता रेकॉर्डेड पण आहे, म्हणजे की माझ्याकडून लिहून घ्या म्हणतात, ते 312 सुद्धा यांना करता येणार नाहीत. शक्य असल्यास संध्याकाळी 6 नंतर अवधूत वाघ सरांना आणि मला सुद्धा या चर्चेला बोलवा. 312 झाल्यानंतर त्यांच्याशी, 312 पेक्षा जास्त झाल्यानंतर मला त्यांच्याशी बोलण्यात विशेष आनंद होईल. बरं, ठीक आहे. टीका प्रतिटीका झाली. आता अवधूत वाघ सर, 312 पेक्षा जास्त येतील असं कपिल ढोके म्हणतायत. क्रॉस वोटिंगची शक्यता ही कोणीच नाकारलेली नाहीये. अगदी श्रीकांत शिंदेंनी तर विश्वासानं बोलून दाखवलं. आता दोन्हीकडून दावे आहेत की क्रॉस वोटिंग होईल. काय प्रतिक्रिया आहे? नाही, आपण कित्येक वेळा मागं काय झालं याच्या इतिहासामधनं सुद्धा आपण भविष्याचा वेध घेऊ शकतो. अगदी सरळ सरळ तुम्हाला अगदी 2 वर्षापूर्वीच्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका आठवत असतील. तिथे तर पट किंवा ज्याला आपण बॅकड्रॉप होता, तो बॅकड्रॉप खूप छोटा होता. एवढ्या छोट्या बॅकड्रॉप मध्ये सुद्धा युपीएचा, विधान परिषदेचा 1 आणि राज्यसभेचा 1 असा उमेदवार हरलाय. त्यांच्याकडे त्या मानानं तेवढे उमेदवार निवडून आणण्याचं बळ असून सुद्धा हरलेला आहे. त्यामुळे झालेलं आहे काय की मी क्रॉस वोटिंग बद्दल बोलतच नाही, कारण क्रॉस वोटिंग हा शब्द उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काढणं योग्य नाही, कारण व्हीपच नसतो. त्यामुळे आपण असं बोलू शकत नाही की तो क्रॉस वोटिंग आहे. इथे कसं असतं की इथे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून काम केलं जातं. ज्या माणसाने आयुष्यभर सुप्रीम कोर्टाचं जज म्हणून उपभोग घेतला, त्यानंतर गेली कित्येक वर्ष अज्ञातवासात राहिला, असा मनुष्य उकरून शोधून काढला. तुम्ही पहा, काँग्रेसचं हे नेहमीच आहे. ज्यावेळी एखादी विजयाची चांगली संधी असते त्यावेळी ते पुढे असतात आणि ज्यावेळी विजयाची संधी नसते त्यावेळी ते कोणाला तरी बळीचा बकरा बनवतात. हे आज नाही, अनेक वेळा सिद्ध झालंय. 2014ला ज्यावेळी फक्त 44 का 45 खासदार आले त्यावेळी गटनेते म्हणून राहुल गांधी पुढे गेले नाहीत. त्यांनी कोणाला तरी बनवलं. त्यानंतर 19ला सुद्धा त्यांच्याकडे 50 खासदार होते, त्यावेळी राहुल गांधी गटनेते झाले नाहीत. त्यावेळी पण त्यांनी कोणाला तरी बनवलं.
पण 2024 ला ज्यावेळी तो 50-55चा आकडा अवधूत पुढे वाघ सर गेला तुम्हाला आणि थोडंसं एक थांबवतो मिनिट, कारण एका आपण मिनिटात पुन्हा संपवतो. पुन्हा त्या विरोधी चर्चेत नको पक्ष जायला. काय झालं, नेत्याला आपण आजच्या कॅबिनेटचा निवडणुकीवर दर्जा बोलूया. मिळतोय लक्षात पुढचा प्रश्न आल्यानंतर विचारतो राहुल विचारतो गांधी सर. तिकडे उभे अवधूत वाघ राहिले. सर, प्रश्न असा आहे की आता दोन्ही जे उमेदवार आहेत ते मुळात दक्षिण भारतातून आहेत. याचा निवडणुकीवर कसा परिणाम होईल? तुम्ही भाषिक अस्मितेचा मुद्दा मांडला होता, तुम्ही प्रांतीय अस्मितेचा मुद्दा मांडला होता. तुम्हाला वाटतं तुम्हाला फायदा होईल, इंडिया आघाडीला फायदा होईल, कोणाला फायदा होईल? दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातले आहेत. बघा, तुम्हाला एक खात्रीने सांगतो की जर आज तुम्ही पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये आम्ही लढलो, आम्ही जिंकलो चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली. पण त्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध जो पक्ष होता त्या पक्षाने आज आम्हाला मतदान करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध तेलंगणामध्ये BSR काँग्रेसने आज तटस्थ राहायचं धोरण घेतलेलं आहे. हे तटस्थ राहायचं धोरण हे आम्हाला फायद्याचंच आहे. आणि त्याचप्रमाणे जर काही लोक तटस्थ राहत असतील, उदाहरणार्थ बिजू जनता दल ज्याच्या विरुद्ध आम्ही लढलो आणि आम्ही ओरिसा जिंकलं, तो बिजू जनता दल सुद्धा तटस्थ राहतो आहे, हे आम्हाला फायद्याचंच आहे. याचाच अर्थ बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेश मधला पक्ष, हे दोन्ही पक्षांना काँग्रेस आणि UPAने आपल्या बरोबर घेण्यामध्ये ते फेल्ड, ते कामयाब नाही ठरले. दे फेल टू गेट देम. आणि याचाच अर्थ असा की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDAने या दोन्ही पक्षांना आपल्याला जसं हवं तसं त्यांचं मतदान करून घेत आहेत. एकतर तुम्ही आमच्या बाजूने राहा, नाही तर अपक्ष राहा, पण UPAला सपोर्ट करू नका. ज्यावेळी आपल्याला मत मिळत नाही त्यावेळी विरोधकांना सुद्धा मत मिळू नये याची तजवीज करणं, यालाच तर शेवटी पॉलिटिक्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA हे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील UPAच्या 100 पावलं पुढे आहे. जाता जाता एक सांगतो, डोके साहेबांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी एक तर गोष्ट मान्य केली की राहुल गांधी मलेशियामध्ये आहेत. आता एवढी मोठी निवडणूक चालली आणि कालपर्यंत तर ते मलेशियामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये सहभाग किती आहे हे आपल्याला कळतंय. आणि ते रिमोटली जर काम करत असतील तर तसं रिमोटली काम करत असतील तर UPAला त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यानंतर तुम्ही बोला. देतो घेण्याची सवयच आहे. मनमोहन सिंग हे रिमोट पंतप्रधान होते, हे आतापर्यंत सर्व भारतीयांना कळलंच आहे. बरं, कपिल ढोके आता बोला तुम्ही. अवधूतजी, मी मान्य केलेलं नाही की राहुल गांधी मलेशियाला आहेत, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधी कुठेही असले तरी त्यांचं देशाच्या आणि या निवडणुकीवरती पूर्णपणे लक्ष आहे. तुम्ही राहुल गांधींची जी काही प्रचंड धास्ती घेतलेली आहे यामध्येच सर्व काही आलेलं आहे. आणि B सुदर्शन यांच्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी, न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या उमेदवारावर आक्षेप घेतला, बळीचा बकरा वगैरे अशा पद्धतीचे शब्द वापरलेत. कृपा करून आपण सुद्धा एक विचार केला पाहिजे की न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. माझी आहे, आता नाहीये. माझीच ऐका ना अवधूतजी, ऐका ना, का कालवा करता? ऐका ना अवधूतजी, विषय संपतो. अवधूतजी ऐका ना, तुम्ही कोणाचा सन्मान करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीला लोकांना सन्मान देण्याची सवय नाही, आम्हाला माहिती आहे. तुमच्याकडून आम्ही सन्मानाची अपेक्षा करत नाही. तुमचं आयुष्यच लोकांना अपमानित करण्यात चाललंय. पण एक लक्षात घ्या, चांगला उमेदवार, लक्षात घ्या अवधूतजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, ऐका. मान राखला हे आम्ही पाहिलंय. अवधूतजी ऐका, ज्येष्ठ आहात, विनाकारण स्वतःचा अपमान करून घेऊ नका. आमची ती संस्कृती नाही. न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी फाट्यावर मारतो. सर्वोच्च न्यायालयाचे, तुम्ही काय फाट्यावर मारणार आहात? भाषेचा सौजन्य असलं पाहिजे. वयाचा आदर करून बोलतोय आम्ही. फाट्यावर मारू ही भाषा आहे का चॅनलवर बोलायची? होय 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 होय. लाज वाटली पाहिजे शब्द वापरताना. लाज बीज तुम्हाला वाटली पाहिजे. तुम्ही माझं काय कारवाई करता मधात? अवधूत वाघजी आणि कपिल ढोकेजी, तुम्हा दोघांनाही थांबवतो. आपण ही चर्चा केलेली आहे. तुम्हा दोघांचे धन्यवाद, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिलात आणि सहभागी झालात यासाठी. खरं तर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते. दोन्हीकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. इकडची मतं तिकडे जातील, तिकडची मतं इकडे येतील. या सगळ्या संदर्भातले दावे केले जात आहेत. 12 खासदार असे आहेत जे तटस्थ असणार आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला वाट पाहायची. 6 वाजता निकाल समोर येणार आहे आणि निकाल नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यापूर्वी याच संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आपण त्या प्रतिक्रिया पाहू. आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला
अनेकांचे आशीर्वाद मिळालेत. कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही. मैं इतना ही बोल सकता हूँ कि आज के उपराष्ट्रपति के चुनाव में एनडीए का बहुमत है और एनडीए के उम्मीदवार सीपी राधाकृष्णन जीतेंगे. आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील. चे उपराष्ट्रपती पदाचे जे कॅन्डिडेट आहे ते तटस्थ आहेत. त्यांनी आतापर्यंत संविधानाचं रक्षण केलेलं आहे. संविधान समजणारे, संविधान मानणारे असे ते उमेदवार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीची अपील सर्व खासदारांना केलेली आहे, याच्यामध्ये मतदार लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे खासदार असणार आहेत, ती अपील अतिशय महत्त्वाची आहे. निश्चितच मोदीजींचा विकसित भारताचा अर्थसंकल्प सगळ्यांना आवडतो आणि त्यामुळं निश्चितच मोठ्या मताने एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन निवडून येणार. संजय राऊत भाद्रपदातला कावळा आहे आणि त्याला श्राद्धाचा घास तो निश्चितपणे मिळणार आहे निवडणुकीचं चिन्ह झाल्यानंतर. मोदीजींची तीच वैज्ञानिक दृष्टी आहे की आजही जर कोणतं भारतावर संकट आलं तर गोली का जवाब गोले से देने वाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे आणि त्याच्यामुळं भाद्रपद, हिंदुत्व ह्याच्या पुढे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी काम करतात. म्हणून भाद्रपदातल्या कावळ्यांनी कावकाव जास्त करू नये.